काय सांगत आज हा 50वा महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि अतिशय संयुक्तिक पद्धतीने मसापने हा साजरा केला इथे। एक अनोखी अशी ती अनोखा उपक्रम राबवला त्याने, कवयित्री संमेलन। किमान आम्हाला व्यक्त होता आलं मोकळेपणे। तसं तर बऱ्याच संमेलनातून आम्ही व्यक्त होतो नाही असं नाही, पण इथे आम्ही मैत्रिणीसारख्या, आणि ती आता काळाची गरज आहे की आम्ही सगळ्यांनी भगिनी भाव जपला पाहिजे, आणि तो जपता आला इथे। असंच एवढं सांगेन मी। ऐकायला येत नाहीये। 12 कवयित्री होत्या आणि अतिशय सुंदर कविता सादर केल्या त्यांनी। अतिशय सुंदर कविता सादर केल्या। विविध प्रकारच्या जाणीवा ज्या आता नव्याने उमलत आहेत स्त्रियांच्या मनामध्ये, त्या सुद्धा व्यक्त केल्या। आणि त्यांच्या मनातली कधी भीती असेल, कधी निर्धास्तपण असेल, नवीन समस्यांची जाण असेल, हे सगळं त्यांनी व्यक्त केलं। नवीन नवीन प्रश्न त्याने उभे केले। हा कार्यक्रम अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम झालाय मसापमध्ये। मसापमध्ये अनेक कार्यक्रम होतात, पण महिला दिनाचा असा कवयित्री संमेलनाचा हा पहिलाच कार्यक्रम। महिलांना एकच शुभेच्छा देईन मी, अतिशय विवेकपूर्ण जगावं त्यांनी, कर्तव्यातून आनंद मिळवावा आणि हक्कासाठी लढावं। कर्तव्यही सोडू नये, हक्कही सोडू नये, विवेक सोडू नये, कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही। सगळ्याच, कोणतंही क्षेत्रवर्ज नाही त्यांना। आज त्या लष्करामध्ये अधिकारी आहेत, वैमानिक आहेत, ट्रेन चालवतात, काय राहिल्या, राजकारण करतायत प्रगल्भपणे। त्यामुळं क्षेत्राचं बंधन आता महिलांना राहिलेलं नाही, राहूही नाही, आता राहणार नाही। त्याच ठेवणार नाहीत बंधन, आता नाही ठेवणार। पण एकच आहे की अजूनही समाजामध्ये भीतीचं वातावरण आहेच। तिच्याकडे एक देह म्हणूनच अजूनही बघितलं जातं, स्त्रीचा देह म्हणून। ही भावना जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत कितीही कर्तृत्व गाजवू दे स्त्री, तिच्या मनात कुठे ना कुठे भीती राहणार। ती भीती जाणं अत्यंत आवश्यक आहे, तरच असे महिला दिन साजरे करणं संयुक्तिक ठरेल। नाही, धाडसी राहावं म्हणजे तिने लढावं, फक्त हाणामारी करावी असं नाही, पण अर्थात तिने स्वतःला बलवान शारीरिक दृष्ट्या सुद्धा करण्याची आज गरज आहे। आज गरज आहे त्याची शारीरिक दृष्ट्या सुद्धा। मग थोडंसं पुरुषी पण काय येत नाही त्याच्यामध्ये, हरकत नाही, पण एक देह, स्त्रीदेह म्हणून तिचं जर कोणी शोषण करत असेल, तिने आता ते सहन करायचं नाही। नाव का? ललिता गादगे। गादगे। संमेलन झालं, याचं आयोजनच वेगळ्या प्रकारचं होतं आणि जवळपास आम्ही 12 कवयित्री, त्या देखील वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या गावातल्या, वेगवेगळ्या व्यवसायामधल्या होत्या आणि अध्यक्ष समारोप करणाऱ्या गाठी, अशा एकूण आम्ही 13 जणी संचलन करणाऱ्या बाई आणि 14 बायकांनी व्यासपीठावर मुक्तपणे स्वतःला जे हवं ते व्यक्त केले। आणि मला असं वाटतं की मग बाईला इतक्या मोकळेपणाने व्यक्त होता येतं आणि समोर मनापासून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करायचं वाटतं। महिला दिनाच्या निमित्ताने सांगू मी मनातल्या मनात बांधलं आहे तुझं, मनातल्या मनात बांधलं आहे तुझ्या सोबतच्या एका प्रवासात मला असं वाटतं की माझ्या व्यवसायामध्ये जे काही पाहते त्याच्यावरून सांगते
आणि आज मला दोन टोकं दिसतात. एकीकडे नवीन मुलगी 30 वर्ष वयात झालं तरी त्याची मॅडम अजून मला लग्न करायचं नाही, मला मनासारखा जॉब मिळाल्यावर करणार. आणि दुसऱ्या टोकाला मी पाहते की 16 वर्षाची मुलगी माझ्याकडे बाळंतपणाला येते आणि तिला मुलगी झाल्यानंतर तिच्यावरती सगळे नाराज होतात. म्हणजे ही दोन टोकं आहेत. म्हणजे एकीकडे आजही मुलगाच हवा आहे, आईचं वय पाहिलं जातं. 16 वर्षाच्या मुलीचं लग्न होतं, तिला लगेच मुलगा किंवा मुलगी मूल होतं आहे. आणि दुसरीकडे महानगरातली एखादी मुलगी म्हणते की 60 झाल्यानंतर सुद्धा नाही, आज माझ्या करिअरमध्ये मला संधी आहे आणि संधी मिळाल्यामुळे त्या काही जोडी आपण आमच्या मनासाठी जगायचं आहे. आणि दोन लोकं पाहत आहेत. मला असं वाटतं की समानतेचं चित्र सगळीकडे आणि आम्हाला काही वृक्षांची मांडायचं नाही, आम्हाला त्यांच्या सोबत चालायचं. आणि उद्या जर आम्ही त्यांची फरफट करू लागलो तर मग त्यांच्या आमच्यामध्ये काय फरक पडणार. उद्या आम्हाला जरी सगळ्या संधी मिळाली तरी आम्ही पुरुषांची फरक करणार नाही. सोबतच आम्हाला चालायचं आणि सुंदर जिथं आम्हाला माणूस आमची इतकीच अपेक्षा आम्हाला देवी म्हणून खरंच नाही देवी आणि आम्हाला इतकी केअरफुल पण आम्हाला माणसासाठी तर एक सुंदर मॅडम खूप सुंदर खूप सुंदर.